17 ते 23 ऑक्टोबरपासून माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तर तुम्ही काय शुभेच्छा द्याल आणि आवाहन काय कराल प्रेक्षकांना? पुंडलिक लोकरे ह्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो आहे. मला वाटतं हे 4थं पर्व आहे. याच्यापूर्वी 3 वर्ष हा माणुसकीच्या भिंतीचा प्रयोग झालेला आहे आणि या माणुसकीच्या भिंतीमध्ये जी संकल्पना पुंडलिक सदाशिव लोकरे यांनी मांडलेली आहे ती म्हणजे मानवतावादी आहे. त्यांचं नावच आहे माणुसकीची भिंत. तर बऱ्याच लोकांकडे बरंच काय असतं आणि ते कधी कधी एक्सेस पण असतं, त्यांना त्यांचा उपयोग पण होत नाही. आणि बरेच लोक असे आहेत, मॅक्झिमम लोक असे आहे की त्याला त्यांची गरज असते. तर ही संकल्पना चांगली आहे की ज्यांच्याकडे एक्सेस पडलेला आहे, बऱ्यापैकी आहे, तर ते गरिबांना किंवा ज्यांना जी गरज आहे त्यांना देऊ शकतात. ही संकल्पना फार मोठी आहे आणि ही मला वाटतं जागतिक पातळीवरती व्हायला पाहिजे. आता सध्या मला वाटतं 3 वर्ष ही संकल्पना होती फक्त लोअर परेल या पार्टमधून, पण यावर्षी ती पुंडलिकने वाढवलेली आहे आणि ती जवळपास मला वाटतं पूर्ण मुंबईभर जवळपास मला वाटतं 20 ठिकाणी ती एकाच वेळी लॉन्च होते. म्हणजे एका ठिकाणी मेन त्याचं सेंटर असेल आणि बाकी ठिकाणी ड्रॉप बॉक्सच्या दृष्टीने ते पूर्ण कलेक्ट करतात आहे. तर ही जी संकल्पना आहे याच्यासाठी माझा पूर्णपणे यांना पाठिंबा आहे, माझं सहकार्य आहे. आमच्या BSS क्लबतर्फे पण पूर्णपणे त्यांना सहकार्य मिळणार आहे, कारण ही संकल्पना ही मानवतावादी संकल्पना आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही जे काय लागेल ते प्रयत्न करू आणि त्यांच्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आहे. नमस्कार. पुंडलिक लोकरे जे माणुसकीची भिंत हा कार्यक्रम राबवत आहेत, गेले 8 वर्ष सातत्याने आणि अतिशय सक्सेसफुलरित्या हा कार्यक्रम करत आहेत आणि मी हा प्रत्येक वर्षी न आवर्जून या कार्यक्रमाला जातो, माझा सहभाग असतो आणि माझ्यातर्फे जे काही मला तिथे डोनेट करता येतं, कारण हा कॉन्सेप्टच एवढा सुंदर आहे आणि याचा पण अजून मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने तो एक्झिक्यूट करता यावा याच्याकडे पुंडलिकने अजून लक्ष देणं थोडं गरजेचं आहे, कारण हे अख्ख्या महाराष्ट्रात पोचवणं तेवढंच आवश्यक असं मला वाटतं आहे. सो या कार्यक्रमासाठी पुंडलिक लोकरे यांना खूप खूप शुभेच्छा. माणुसकीची भिंत. नमस्कार. सर्वप्रथम मी सांगतो, मी परेश यशवंत पाटील. पुंडलिक हे माझे मित्र आहेत आणि पुंडलिकने जी हे उपक्रम चालू केला आहे ह्याला फक्त माझ्याकडनं नाही की पूर्ण समाजातून वेगवेगळ्या स्तरातून त्याला प्रतिसाद आलेला आहे आणि सगळ्यांना आवडलेले आहे. तर माणुसकीची भिंत ज्यावेळी मी बघायला गेलेलो प्रभादेवीच्या इथे, तर ती खऱ्या अर्थाने जे शब्द आहे माणुसकीची भिंत ती त्याच स्वरूपाने आहे. माणुसकीच्या नावाखाली जी लोकं तिकडे येतात, माणुसकीने द्यायला येतात, माणुसकीने घ्यायला येतात. हे देवाणघेवाण मी जेव्हा तिकडे प्रत्यक्षात बघितलं मला खूप आनंद झाला आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आहे. आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही पण माणुसकीच्या नावाखाली द्या, कारण माणुसकीच्या नावाखाली घेणारी भरपूर मंडळी आहेत. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. मी परशुराम शिवणकर. माणुसकीची भिंत या इथे मी नेहमी व्हिजिट करत असतो आणि तुम्ही पण सगळ्यांनी यावं आणि बघावं की समाजासाठी लोक कशी मदत कार्यासाठी आजही लोक हातभार लावत आहेत आणि तुम्ही असा हातभार लावावा. तुम्हाला बघून त्याचा खूप आनंद मिळेल, आंतरिक समाधान तुम्हाला मिळेल आणि मी आवाहन करू की तुम्ही सगळ्यांनी यावं आणि माझी ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. माणुसकीच्या भिंतीबद्दल बोलण्यात तसं काही नाही आहे, खरं तर करण्यात आहे. तुम्ही तुमच्याकडच्या न वापरलेल्या किंवा न वापरात नसलेल्या ज्या वस्तू आहेत कदाचित दुसऱ्याच्यासाठी फार महत्त्वाच्या असू शकतात. तर अशा वस्तू कृपया तुम्ही माणुसकीच्या भिंतीपर्यंत आणून ह्या उपक्रमात सहभागी व्हायचं आहे आणि हा उपक्रम जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोचवता येईल, जेणेकरून तर ज्या गरजवंतांना ह्या वस्तूंची गरज आहे त्या जास्तीत जास्त वस्तू आपल्याला मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल आणि हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल हे तुम्हाला बघायचं आहे. माझ्याकडून माणुसकीच्या भिंतीला हार्दिक शुभेच्छा. माणुसकीची भिंत हा प्रोजेक्टबद्दल मला आत्ताच समजलं आणि हा विचार माझ्या डोक्यात बरेच वर्षापासून होता. किंवा माझ्या स्वतःकडे काही वस्तू होत्या की मला असं वाटत होतं की मी आता टाकू नये, पण कोणीतरी हे वापरलं जाईल. जेव्हा काही अनाथ आश्रम वगैरे किंवा असे जे नेडी लोक आहेत त्यांच्याकडे मी जेव्हा व्हिजिट करते त्यावेळी मला अरे वाटतं की मी माझ्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत की ते त्यांना कितीतरी उपयोग होतील, त्यांच्यासाठी ते ड्रीम आहे ह्या वस्तू म्हणजे. तर ह्या वस्तू त्या लोकांपर्यंत पोचतील ह्याचा मला आनंद आहे. त्यामुळे मी
सरांशी तुमच्या बोलले की मला आत्ताच इच्छा आहे की माझं अंबरनाथला जी जागा आहे ती मी युटिलाइज करायला तुम्हाला देते, कारण त्याच्यातून बरेच लोकांपर्यंत त्या वस्तू पोचल्या जातील आणि त्याच्यातला मिळणारा खूप आनंद आहे. जसे काही पुस्तकं आहेत, गिफ्ट्स आहेत, खेळणी आहेत जी नॉर्मल लोक नाही घेऊ शकत, पण जे लोकांनी घेतलेले असतात त्यांना त्याचा पुढे वापर नसतो, पण त्यांना त्याची इच्छा असेल अरे मी हे कुठेतरी फेकू किंवा काय करू, पण त्याचा वापर कुठेतरी चांगल्या ठिकाणी होईल याचा मला खूप आनंद आहे. नमस्कार, मी सुधाकर खोत. मानुषी इव्हेंट मी गेले 2-3 वर्ष रेग्युलर अटेंड करतोय. हा चांगला सामाजिक उपक्रम आहे आणि प्रत्येक माणसाची जशा जबाबदारी असतात नाही, सामाजिक जबाबदारी पण असते. त्या हिशोबाने जर लोकांनी मदत केली तर नक्कीच चांगलं होईल आणि ह्यातून आनंद मिळतो हे स्वतः मी अनुभवलं आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही मानुषी जॉईन करा आणि तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या आणि जे हवं आहे ते घेऊन जा, नक्की घेऊन जा. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप लोखंडे. खरं तर माणुसकीची भिंत हा कॉन्सेप्टच खूप जबरदस्त आहे. अनेक देशांमध्ये आपण पाहतो की काही टप्प्याटप्प्यांमध्ये असे काही उपक्रम करतात, पण खरंच सांगायला खूप आनंद होतोय की 2016 पासून आमचे एक मित्र आहेत पुंडलिक लोकरे आणि ते हा उपक्रम राबवतात. इट इज रिअली फॅन्टॅस्टिक. आणि मला वाटतं कुठेतरी ना एक वाक्य आहे ज्याच्याशी एकदम हे तंतोतंत एकदम फिट बसतं, ते म्हणजे की जिंदगी की असली खूबसूरती ये नहीं कि आप कितने खुश हैं, जिंदगी की असली खूबसूरती ये है कि आपकी वजह से दूसरे कितने खुश है. हा उपक्रम हाच आहे की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं. खरं तर काय की जी वस्तू तुमच्या उपयोगाची नाही आहे पण पुन्हा दुसऱ्याच्या उपयोगी होऊ शकते, आणि अशा वेळेला माणुसकीच्या भिंतमध्ये कुठलाही व्यक्ती तो ना धर्म पंथ जात काहीच न पाहता तो त्याला जे हवं असेल त्या भिंतीतून घेऊ शकतो. म्हणजे बघा की किती सुंदर कल्पना आहे की जी वस्तू तुमच्या उपयोगाची नाही पण कदाचित कुणा दुसऱ्याच्या उपयोगी होईल. तर मला वाटतं दिस इज अ फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट. आणि यावर्षी 2024ची यांची थीम आहे की जे तुमच्याकडे जर सायकल असतील, मग ते छोटे असतील किंवा मोठ्यांची सायकल असेल, जर ती अशीच पडलेली आहे तुम्ही वापरत नाही आहात तर कदाचित एका अशा व्यक्तीला द्या जो त्याचा वापर करू शकेल. अशी कोणतीही वस्तू जी तुम्हाला वाटते की तुमच्या कामाची नाहीये, तर मला वाटतं अशा कॉन्सेप्टमध्ये आपणही यावं, सोबत इतरांनाही घ्यावं आणि यू ऑल शुड जॉईन दिस फॅन्टॅस्टिक मिशन. माणुसकीची भिंत, यालाच तर माणुसकी म्हणतात. नमस्कार, माय सेल्फ राजेंद्र सोनार फ्रॉम सोनार्स रिफर्बिश प्रायव्हेट लिमिटेड. याचा मी फाउंडर आहे. आणि जे लोकरे साहेबांनी, जे पुंडलिक लोकरे साहेबांनी जो हा चांगला जे ऑर्गनायझेशन चालू केलं आहे की माणुसकीची भिंती, हे सर्वांनी जास्तीत जास्त त्याला सपोर्ट करावा. नवी मुंबईमध्ये आम्ही चालू करतो आहे, त्या भिंतीसाठी आम्ही जातो आहे. तुम्ही पण सर्वांनी या आणि जास्तीत जास्त देशासाठी छोटंसं आपण योगदान करूया आणि ह्या उपक्रमाला जास्तीत जास्त सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही आम्ही सर्वांना विनंती करतो. नमस्कार, थँक्यू. नमस्कार, मी विकास निकम. आणि सर्वप्रथम तर पुंडलिक लोकरे साहेबांचे मनपूर्वक आभार की दरवर्षी हा तो प्रोग्राम तो पूर्ण करतात. आणि गेल्या वर्षीही माणुसकीच्या भिंतीला मी स्वतःही आलेलो किंवा माझ्या काही मित्रपरिवारांनी तिकडे डोनेशन म्हणून काही गोष्टी दिलेल्या सुद्धा, तर त्याला खूप चांगला प्रतिसाद होता. तर मला लोकांना आवाहन करायला आवडेल की ह्यावर्षीही तुम्ही तुमच्या नियर अँड डिअर वनसाठी जे काही तुमच्याकडे वेस्ट आहे किंवा जे वापरण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तिकडे आणून दान करा. तर गरजू लोकांना त्या तिथनंच घेऊन जाता येतील, जेणेकरून आपल्याकडून एक कळत नकळत एक डोनेशन टाईप होईल. तर येणाऱ्या 17 ते 23 हा उपक्रम होणार आहे. तर पेनिन्सुलाच्या समोर तुम्ही सगळ्यांनी या, हेच मी सांगेन. आणि पुंडलिक सर, तुम्हाला विश यू व्हेरी बेस्ट लक. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. थँक्यू. माझ्या तर सगळ्यात आधी तुमच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा आहेत. माझ्या गुरुजींनी मला नेहमी एक गोष्ट सांगितलेली आहे की तुमच्या आयुष्यात जर नवं, चांगलं, उत्तम यायचं असेल ना, तर त्यासाठी तुमच्या आयुष्यातनं अडगळ किंवा ज्याचा तुम्ही वापर करत नाही ते बाहेर पडायला लागतात. आणि ज्या या गोष्टी बाहेर जातात ना, तेव्हाच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात एंट्री करतात. आणि मला असं वाटतं की हा जो उपक्रम आहे ही आपल्या सगळ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. शांतपणे विचार करा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत. आणि ह्यावेळी जे लोकरे सरांनी स्पेशल ऑब्जेक्टिव्ह घेतलं आहे, 1000 सायकल आपल्याला वाटप करायचं आहे. तर तुमच्याकडे जुनी सायकल असेल, द्यावीशी वाटत असेल, अडगळीत असेल, तर ती नक्की द्या. सायकलीबरोबर आणखीन पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या जगामध्ये मोकळी जागा निर्माण करू शकता. आणि मला 100% गॅरंटी आहे ती चांगल्या गोष्टींनी भरली जाईल. सो माझ्या मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट. माणुसकीची भिंत हा उपक्रम मी अटेंड केलेला आहे. म्हणजे मी सुद्धा माझ्या घरी जे अनावश्यक
परंतु कुणीतरी वापरू शकतात अशा दर्जाच्या गोष्टी मी तिथे डोनेट केलेल्या आहेत म्हणजे. तर मला असं वाटतं की हा विषय इतका आवश्यक आणि गरजेचं आहे की प्रत्येकाने विचार करावा की आपल्याकडे अशी कुठली गोष्ट आहे की जी आपण वर्षभर वापरली नाही आहे. मग ती वस्तू जर आणखी कोणाला दिली तर ते एन्जॉय करू शकतील. तर त्याच्यासाठी हा उपक्रम फार चांगला आहे आणि त्यांनी आपल्या वस्तू डोनेट कराव्या. कपडा, सायकली, आता 1000 सायकली गोळा करतात. खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे की अशा प्रकारे ज्या सायकली गोळा केल्यानंतर जिथे खेडोपाडी मुलगा शाळेत चालत जातो तो सायकलीने जाईल. जे नोकरीला आहेत खेडेगावामध्ये, जे पायी खूप लांब लांबच्या ठिकाणी चालत जातात, त्यांना सायकल उपयोगी पडेल. हा एक स्तुत्य उपक्रम जो राबवला जातात. खरोखरच माणुसकीच्या भिंत ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी योगदान करून हा कार्यक्रम सातत्याने पुढे घेऊन जातात त्यांच्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहे. धन्यवाद. सो माणुसकीची भिंत मागच्या वर्षीसुद्धा मी पार्टिसिपेट केलं होतं त्या पूर्ण प्रयोगामध्ये आणि ह्या वर्षी नक्कीच करू. आणि मी असंही करेन की माझ्या आजूबाजूच्या जितके काही लोक आहेत त्यांना पण मी हा मेसेज देण्याचा मी प्रयत्न करेन. खूप अतिशय सुंदर संकल्पना आहे. एक आपण ज्याला आपण म्हणूया अबंडन्समधून एक अबंडन्स आपण क्रिएट करतो आहे आणि आपल्याकडे ज्या गोष्टी आपल्याकडे माहिती नाही आहेत, म्हणजे आपण जे वापरत नाही आहेत त्या आपण कोणाला तरी देऊ शकतो. म्हणजे त्याच्यातनं एक आनंददायी काम त्यातनं सुरू होऊ शकतं. लोकांच्या ज्या काही हालापेष्टा आहे आपण त्यांना ते एम्पॅथेटिकली आपण बघू शकतो त्याच्याकडे. सो त्यामुळे अतिशय सुंदर संकल्पना आहे आणि माझ्या शुभेच्छा पुंडलिकसाठी, कारण त्यांनी ही संकल्पना घेतली हातात आणि गेली 2016पासून ती हे राबवतो आहे. म्हणजे त्यामध्ये ती कन्सिस्टन्सी, ते लोकांना खरोखर मनापासून मदत करण्याची जी त्याची इच्छाशक्ती आहे, त्याला माझा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा. पुंडलिक आणि टीम असंच काम करत राहा. धन्यवाद. अतिशय एक चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहे माणुसकीची भिंत, कारण याद्वारे एवढं क्लिअर आहे की आपण बऱ्याच आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नको असतात पण कदाचित त्या सर्व गोष्टी कोणासाठी तरी खूप महत्त्वाच्या किंवा त्यांचं ते स्वप्न असू शकतं, त्या गोष्टी ज्या कदाचित आपल्या आता अडगळीत पडू नये. तरी माणुसकीची जी भिंत म्हणून जो आहे उपक्रम हा अतिशय स्तुत्य आहे, चांगला आहे आणि त्याच्या संदर्भात मी शुभकामना देतो तुम्हाला. या तुम्ही जो प्रोग्राम बनवत आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गरजवंतांना त्या सर्व गोष्टी लाभोत तुमच्या माध्यमातून हीच सदिच्छा पाहतो. थँक्यू. आज जे जग आपलं जगराडी जी चालू आहे, मला वाटतं त्या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे माणुसकीचा. आज माणुसकी अस्तित्वात आहे म्हणून ही जगराडी आपली सुरळीत चालू आहे आणि त्याच माणुसकी जिवंत असल्याचं एक त्याचं द्योतक म्हणून आमचे मित्र पुंडलिक लोकरे यांनी लोअर परळला माणुसकी भिंत नावानेच त्यांनी उपक्रम तो आता राबवतो आहे, ज्याच्या अन्वये तो ज्यांना खरंच आजच्या दिवशी ह्या दिवाळीच्या अनुषंगाने गरज आहे ते म्हणजे चांगल्या कपड्यांची, लहान मुलांना खेळण्यांची, काही आपलं यंग तरुणांना सायकलची प्रवासासाठी, अशा असंख्य छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंतची त्यांना अत्यंत नितांत आवश्यकता आहे. आणि ती पुंडलिक लोकरे यांच्या माध्यमातून आणि माणुसकीच्या भिंत या माध्यमातून ती ज्यांच्याकडे ती मुबलक प्रमाणात पडून आहे त्यांच्या वॉर्डरोबमध्ये, त्यांच्या कपाटामध्ये, ते जर त्यांनी थोडा दिवसातला काही वेळ जर काढला, अर्धा एक तास, त्यातल्या ज्या न वापरता जे आजच्या गोष्टी वापरत नाही आहेत त्या जर त्यांनी काढल्या आणि ह्या गरीब लोकांना जर दिल्या, लहान मुलांना दिला, तर त्यांच्या एका कृतीने त्या गोरगरीब लहान मुलं किंवा ज्यांना ज्याची आवश्यकता आहे त्यांच्या चेहऱ्यावर ते हसू आणू शकतील आनंदाचं. आणि मला वाटतं हेच एक प्रकारे आपण माणुसकी जिवंत असल्याचं एक आपण त्यातून पुन्हा एक निदर्शन आणू शकतो. मला पुंडलिक लोकरे आणि त्याच्या समस्त टीमला, माणुसकीच्या भिंतीच्या पूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. माणुसकीची भिंत याच्याबद्दल जवळजवळ आता मी 5-6 वर्षापासून ऐकतो आहे
आमचे पुंडलिक लोकरे साहेब हा कार्यक्रम करतात. माझा मित्र आहे तो खास, आणि खरोखरच भरपूर चांगला कार्यक्रम करतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. कारण ह्या कार्यक्रमामुळे काय होतंय की जे गरजवंत आहेत त्यांना बऱ्याच पद्धतीने मदत होते, आणि आपल्याकडे जे साठलेलं असतं, जे आपल्याला नको असतं, ते आपण उगाचच घरात साठवून ठेवतो, आणि ते एकदा का आपल्या घरातून ते केल्यानंतर आपल्या घरात जागा पण निर्माण होते आणि आपल्याला एक काहीतरी दिल्याचा एक आनंद पण मिळतो. आणि खरोखरच हा जो कार्यक्रम आहे तो असाच चालू राहावे. आणि मध्यंतरी पुंडलिकने मला पण सांगितलं होतं की आमच्या विभागात पण असा कार्यक्रम राबवायचा असेल तर तो पूर्णपणे मदत करेल. फक्त माझं एक प्रॉब्लेम होतं की हा दिवाळीचा सीझन आणि हे एकत्र आल्यामुळे मला हे करायला जमत नाही. पण नक्कीच दिवाळीच्या नंतर किंवा पुंडलिकशी बोलून नंतर आम्ही एक कालावधी ठरवू आणि त्यात आमच्या इथे पण आम्ही असा कार्यक्रम करू जेणेकरून समाजाला फायदा होईल आणि माणुसकीची भिंत जी पुंडलिकने बांधलेली आहे ती सर्व ठिकाणी पोहोचावी अशी मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. माणुसकीची भिंत हा पुंडलिक लोकरे सरांचा अतिशय स्तुत उपक्रम आहे आणि ज्यामध्ये त्यांनी समाजातल्या गरीब आणि गरजू लोकांसाठी जो चालू केलेला आहे तो आम्ही त्याला योग्य प्रकारे योगदान देऊ. आणि मी लोकांनाही आवाहन करेल की त्यांच्या काही वस्तू ज्या वापरात नाही आहेत त्या त्यांनी जरूर या माणुसकीच्या भिंतीवरती द्याव्या आणि ज्याच्याकडून दुसऱ्या कोणाचा तरी खरंच फायदा होईल आणि तुम्हाला एक प्रकारे एक आनंद मिळेल. थँक्यू. तर मी सगळ्यांना आवाहन करीन की तुम्ही त्या भिंतीला जरूर भेट द्यावी, कारण गेली 2 वर्ष सातत्याने मी तिकडे भेट देतो आहे आणि चांगला प्रतिसाद आहे. मी माझ्या घरच्या वस्तूसुद्धा तिथे दिलेल्या आहेत. माझ्या फ्रेंड सर्कलला पण मी त्यांना सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी देण्यात याव्या म्हणून वस्तू. तर मला वाटतं तुमच्याकडे ज्या अडगळीत पडलेल्या ज्या वस्तू असतील ज्या तुम्ही वापरत नसाल तर त्या तुम्ही तिथे द्याव्यात, जेणेकरून कोण गरजू असतील त्यांना त्यांच्या वापरात येतील. आणि हा पुंडलिक लोकरे हा उपक्रम चालवत आहे खूप चांगला उपक्रम आहे आणि तुम्ही त्याला जरूर भेट द्यावी अशी मी विनंती करेन. थँक्यू. नमस्कार, मी संदीप मोरे, श्री कोचिंग इन्स्टिट्यूट चेंबूर येथून मी बोलत आहे. मला आठवतं आहे दादांनी 2016 पासून माणुसकीची भिंत हा एक संकल्प त्यांनी मुंबईमध्ये सेलिब्रेट करण्यास सुरुवात केली होती. विक्रम गोखले अभिनेते जे होते त्यांनी त्याच्यावरती खूप चांगले बाईट्स दिले होते आणि त्याला आशीर्वादही दिले होते त्याच्या पुढच्या प्रवासासंदर्भात. आणि आज अजूनही तो एकही वर्ष न चुकता 2024 म्हणजे साधारणपणे 8 वर्ष तो हे कार्यक्रम दैनंदिन वर्षाप्रमाणे तो मेंटेन करतोय आणि आमचा सर्वांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये. मला खूप आनंद वाटतो की कारण ह्याच्यासाठी तो घड्याळ न बघता तो ह्या सर्व गोष्टींवर काम करतो. माणसं जोडणं हे त्याचं खास शैली आहे, लोकांना मदत करणं. आणि मला असं वाटतं की काही दिवसापूर्वी त्याचा पुनर्जन्म झालेला आहे, मोठ्या अपघातातून तो वाचला आणि तरी देखील पण तो हा सर्व गोष्टींसाठी पुढाकार घेतोय. सर्वसामान्य मुलं जे गरजू आहेत ते त्याच्याकडे येतात, हे सर्व त्या वस्तू घेऊन जातात. तो जो बघण्यामधला आनंद आहे किंवा आम्हाला ही वस्तू पाहिजे आणि तो देण्यामधला आनंद आहे, म्हणजे दाता म्हणून तो जेवढा मोठा रोल करतो, मला असं वाटतं हा सात्विक पुरुष म्हणून स्वतःला पुढाकार घेत आहे. तो एका पद्धतीने म्हणजे रजो गुणातून आता तो सात्विककडे प्रवास करतोय, सात्विक गुणाकडे. सो त्याच्या ह्या सर्व प्रवासाला आणि त्याचं कुटुंब, त्याच्या आजूबाजूचे मित्र, सोसायटीमधले मित्र किंवा आमच्या BSS ग्रुपमधले सर्व मित्र सर्व त्याच्यासोबत आहोत. आणि हे 1000चं टार्गेट हे आता तेजच राहिलेलं नाही आहे. तुमचा गैरसमज आहे की त्याला 1000चा एवढा टार्गेट. आता हा 1000चा टार्गेट आमच्या हा सर्वांचा आहे. ओके, आणि तो आम्ही नक्कीच पूर्ण करणार आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना आणि ज्या मुलांना त्याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार. दादा, तुझ्या ह्या सर्व कार्यक्रमास आमचा सर्वांचा शुभेच्छा तर आहेच आहे, आमचा सर्वांचा सहभागही असेल. लेट्स सी, आपण बघूया आता तो. थँक्यू व्हेरी मच.